आपल्या राजीनाम्या संदर्भामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी जो दावा केला त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या। भुजबळांचा राजीनामा मंजूर करा, मराठ्यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, मराठ्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की भुजबळांचा राजीनामा मंजूर करा, तर या संदर्भात आपण काय सांगाल? श्रेयस, एकंदरीतच मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि याच संदर्भामध्ये भुजबळ हे वारंवार मनोज जरांगेंवरती टीका करताना पाहायला मिळत होते। तर प्रत्येक सभेतून मनोज जरांगे हे भुजबळांवरती टीका करताना पाहायला मिळत होते। मात्र आजच्या ज्या सभेतून भुजबळ यांनी आपण 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे अशी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली त्यावेळेस मराठा आंदोलकांकडून देखील आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। जर 16 नोव्हेंबरला भुजबळ यांनी आपला राजीनामा दिलेला आहे तर त्यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर करावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मराठा आंदोलकांकडून होत आहेत। त्यामुळे आता राज्य शासन किंवा मंत्रिमंडळामध्ये हा राजीनामा भुजबळ यांचा स्वीकारला जातोय का किंवा मराठे आता यावरती कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रेयस, कुणाल, जर हा राजीनामा दिला असेल आणि जर तो स्वीकारला गेला तर मराठ्यांचं समाधान होईल असं वाटते आपल्याला? नक्कीच या संपूर्ण गोष्टींकडे म्हणजे जरांगे यांच्या मागणीकडे जर पाहिलं तर मनोज जरांगे देखील भुजबळ यांना निशाण्यावर म्हणजे धरत होते। मात्र विरोधकांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून, विशेषतः सत्ताधाऱ्यांकडून देखील भुजबळ हे वारंवार टीकेचे धनी होताना पाहायला मिळत होते। कारण राज्य शासनाविरोधातच त्यांनी एक बंड पुकारलेला पाहायला मिळाला। ज्यावेळेस मराठ्यांचं आंदोलन ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस त्यांच्या विरोधात ओबीसींचं आंदोलन उभं केलं गेलं सरकारच्या विरोधात। कारण सरकारने ज्या काही मागण्या मनोज जरांगेंच्या होत्या कुणबी दाखल्यांच्या त्या मान्य देखील केल्या। अधिसूचना मसुदा जो आहे तो जरांगेंकडे सुपूर्द केला आणि यानंतर भुजबळ हे आक्रमक पवित्रात राहिलेले पाहायला मिळाले। यासाठी एका विशिष्ट पदावरती म्हणजे संविधानिक पदावरती भुजबळ ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस त्यांना कोणत्याही समाजाच्या बाजूने बोलणं त्यांना बोललं जाऊ नये यासाठीच सर्व ज्या सत्तेतील आमदार आहेत त्यांचे वक्तव्य होते। आणि यामुळेच आता कुठेतरी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर हा जो वाद आहे हा मिटण्याची शक्यता आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। भुजबळ यांचा राजीनामा मंजूर करा अशी मागणी सरकारकडे मराठ्यांनी केलेली आहे। कारण सातत्यानं भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती।